तर चला आपण करायच्या सामन्याला सुरुवात लगेचच। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा। खरतर 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाचरणी वंदन करतो। वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या राजा शिवछत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक होतो। खेळपट्टीला वंदन करतो आणि या गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतोय। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची आज पुन्हा एकदा सुरुवात करतो। दिवस दुसरा आहे स्पर्धेचा आणि आज 10 संघ स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। पंचांच्या भूमिकेमध्ये रमेशजी म्हात्रे सर मॅन फ्रॉम सागाव आपल्यासोबत जोडले गेले। त्याच समावेत आपण पाहतोय अजित पुत्रन सर आपण पाहतोय वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर आणि सूरज दुधकर यांना देखील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये। तर चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। खरं तर आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ झून आंदुरकी समीरजी ठाकरे सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। काही क्षणातच ते देखील या स्पर्धेच्या वतीने आपल्यासोबत जोडले जातील। सामन्याची सुरुवात लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचाचा आपण पाहतोय। मॅच इज ऑन विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट स्टँडर्ड ऑफ क्रिकेट क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल। पहिल्या बॉलवरती टॅप केले गेले टॅपिंग क्रिकेट सिंगल कंप्लीट झाली। पहिली धाव धावफलकावरती अंकित धावफलकाचा श्री गणेश झाला। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनाने आपण करत असतो आणि मी तर म्हणेन शुभ सुरुवात आजच्या मॉर्निंग सेशन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये सिंगलने झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। पहिली धाव धावफलकावरती अंकित। एक नामांकित क्रीडा स्पर्धा अप्रतिम क्रिकेटचा थरार ऑन साइडला वळलाय। शॉर्ट ऑफ लेंथ होता शॉर्ट ऑफ पुल करताना आपण पाहतो डीपिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। सिंगल मिळेल सिंगलने धावा संख्या पुढे चाललेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत टीमची टोटल 2 वर आलेली आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये पंकज दळवी यांना आपण पाहतोय। वेलकम समीर ठाकरे सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं। ऐतिहासिक क्रीडांगण आहे खरं तर अप्रतिम क्रीडांगण आपण पाहतोय। हाफ ट्रॅकर पूल करायचा होता मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल वेल जज कॅच। अप्रतिम झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत गेला तिकडे आणि झेल संपादित केला। कॉट अँड बोल्ड पहिला धक्का। अप्रतिम संगीत यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकतोय। चार षटकांचा खरं तर सामना असेल आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या डावात बॅटिंग करताना आयोजन टीमला आवडते। खरं तर अतिशय देखणं दर्जेदार आयोजन त्यांनी केलेलं आहे पण आता चांगला खेळ देखील मैदानाचा आत्मदान करावा लागेल। आज ही पंचांची त्रिमूर्ती आपण पाहतोय सूरज दुधकर यांना आणि त्यानंतर आपण पाहतोय अजितजी पुत्रन सर। खरं तर
वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर ऑफ द डिकेड. एक दशक नाही तर मित्र म्हणे का गाजवलाय क्रिकेटरच्या भूमिकेमध्ये. काय जबरदस्त कामगिरी नेहमीच त्यांची आपण पाहिली. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या स्पर्धेसाठी ते जोडले गेल्यात, पूल केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. गॅप मध्ये बॉल जाईल. पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि पॉवर पॅक बॅटिंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे चौकार. यावेळेस देखील गॅप मध्ये खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. क्या बात है. ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बघा एक्झॅक्टली कसा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. येस अप्रतिम. फ्रंट फुटला आले, थांबले, पाहिलं गॅप आहेत गली आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तिथून तो मात्र गॅप शोधत असताना बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. तो फलंदाज आपण पाहतोय ते स्वप्नीलच्या बॅट मधनं, निखिलच्या बॅट मधून आलाय. थोडं करेक्शन असेल. निखिलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहतोय. यापूर्वी कुणाल स्वस्तात बाद झाला, पण त्यानंतर आता निखिल आणि स्वप्नीलला संघाचा डाव सावरायचा आहे. षटक क्रमांक पहिला संपन्न ऍट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला 3 संपर्क तिथे नाहीये. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. वॉट अ सुपर बॉलिंग. वॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. ज्याला म्हणलं जातं ना अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी, अचूक आणि भेदक ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सध्या. वेगवान होता, तितक्याच वेगाने पाठवलाय. बॉलला डिपॉझिट केलंय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. आजच्या दिवसातला हा येतोय भव्य षटकार. तयार. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते बॅटर, पण तरी देखील दूर ठेवला गेला. बचावात्मक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. त्यानंतर षटकाराला पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतो. त्यामुळे त्या षटकाराचं महत्व तितकंसं राहत नाही जेव्हा डॉट बॉल रेशो वाढत असतो.
पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथचा पुरेपूर वापर करतोय गोलंदाज देखील. शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळतं. धावचीची संधी आहे आणि पंच बोट आकाशाच्या दिशेने वर उंच करतायत. येस, रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणारा धक्का दुसरा तो बॅटिंग करताना न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाला. धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन बोर्ड. धावफलक 18 वरती 2 गडी गमावलेले आहेत. खरं तर इथनं 2 विकेटचं पतन झालं. यापूर्वी आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली कुणालची आणि या ओव्हरमध्ये धावचीच्या स्वरूपात स्वप्नील देखील बाद झाला. नवीन फलंदाज किरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. किरण आला. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका आपण पाहतोय. क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहिला, पण क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार देखील झालंय. मिळतील ते फक्त आणि फक्त धावा. 2 आणि 2 ने धावा संख्या आकार घेत असताना षटकाची देखील झाली सांगता. ॲट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 10.00 च्या सरासरीने धावसंख्या 20 धावफलकावरती. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट ॲट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर धावफलक येऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता षटक क्रमांक 30 आणि गोलंदाज प्रतीक वाकडेचा वापर केला जाईल. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती असेल. षटक क्रमांक 30 घेऊन फिल्डिंग मध्ये परिवर्तन. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. पॉइंटला देखील 38 सर्कल मध्ये घेतलाय. कव्हर देखील 30 सर्कलचा आत आहे. ऑन साइड पॅक करण्याचा निर्णय घेतलाय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइड पॅक केली गेली. ऑन साइडला डीप मध्ये 4 फिल्डर. फाईन लेग 38 सर्कल मध्ये, आउटफील्ड मध्ये, ऑफ साइड रिजन मध्ये तुम्ही पाहाल. लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक. चला सराव थांबवा, कारण वेळ महत्वाचा. 11 मिनिटांचा वेळ जवळपास आपण खर्च केलेल्या पहिल्या 2 षटकांसाठी. बॉलर तयार. लेफ्ट आर्म पेस बॉलर आहेत. हाफ हेलिकॉप्टर उडवला होता. खरतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या सिंगलने पुढे. स्कोर मित्र आम्हाला कळवता धावा 21 धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. 21 रन्स ऑन बोर्ड. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घर बसले ऑनलाईन प्रेक्षकांचे देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. किरणदादा तळेकर अर्थानं आपण पाहतोय कल्याण डोंबिवली परिसरामध्ये प्रथमतः ड्रोन कोणी उडवला होता तर ते नाव आमचे सापडचे किरणदादा तळे. क्या बात आहे. गॅप शोधलाय, बॉलला पाठवलाय पॉइंट सीमारेषा पलीकडे. हा येतोय नजाकत भरा चौकार. अप्रतिम अप्रतिम. खर तर संगीत ऐकून आमचे रमेशजी मात्रे सर देखील खुश होतात. एका गाजवलाय सागाव संघासाठी. जेव्हा ते ओपनिंगला यायचे ना, त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी अख्खे सागावकर खर तर त्या क्रीडांगणावरती उपस्थित राहायचे. सॉफ्टवेअरनं डिफेन्स केला गेलाय. डबल माइंड झाले. खर तर ऑन साइडला लॉप करायचं आहे की ऑफ साइड रिजन मध्ये पुश करायचं आहे, या दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज आढळले आणि त्या दरम्यान समाप्ती झाली ते डॉट बॉलची. डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना पुढचा बॉल. वेगवान चेंडू होता. या दरम्यान एक चौटी धाव मिळेल का पाहायचंय. डायरेक्ट हिट केला गेलाय. पंच सांगता इट्स नॉट आउट. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला गेला.
आणि त्या दरम्यान एक धाव देखील कंप्लीट झाली. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला या षटकातला आणि या 4 चेंडू मध्ये अद्याप तरी पाहिलं 6 धावा खर्च झाल्यात. एक चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून, ते बॅटर किरणचा बॅटमधनं. साबद एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. रिव्ह्यू रनआउट साठी असेल. ओके, चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये. रिव्ह्यू सक्सेसफुल, फलंदाज बाद असेल. बॅट खर तर ग्राउंडिंग करता आली नाहीये फलंदाजाला आणि त्या अनुषंगाने तिथे आपण पाहतोय विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला म्हणजे धावचीच्या स्वरूपात हा लागणारा आणखीन एक धक्का बॅटिंग करताना न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबो टीमला. चला नवीन फलंदाज आपण लवकर तयार व्हा. रिव्ह्यूची मागणी केली गेली, चेक केलं गेलंय टेक्निकल रूम मध्ये आणि तिथे हे अंपायरच्या निदर्शनात आलं. तिसऱ्या पंचांनी सांगितलं की बॅट ग्राउंडिंग झाली नाही आणि तिथे येस विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. मोस्ट वेलकम महेंद्र शेठ पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या आमच्या व्यासपीठावर विराजमान बा, आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप दाखल होतोय. कप्तान चले सीन आता अशीच काही भूमिका साकारावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. संघाचा डाव सावरण्याची हीच तर खरी वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. तर बॅटर संदीपची देखील. संदीप मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन ही भूमिका भरपूर महत्वाची असते आणि सध्याच्या घडीला ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. लॉब करायचा होता, संपर्क नाहीये. थेट यष्टीरक्षक हातामध्ये डॉट बॉल. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. क्या बात आहे, अप्रतिम. पूर्णपणे प्रत्येकी फलंदाजांच्या पायामध्ये जणू काय बेड्या घातल्या त्या गोलंदाजांनी. कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल सांगितलं होतं, मनोगत व्यक्त केलं होतं कॅप्टनने आणि अगदी त्याच प्रकारचं जणू काही की चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या ओव्हर मध्ये 11 त्यानंतर 9 आणि या ओव्हर मध्ये आल्या त्या धावा फक्त आणि फक्त 5 धावांचा हा उतरता आलेख आपल्याला स्कोरबोर्ड वर पाहायला मिळेल. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 26. थोडं करेक्शन असेल, 25 आहेत स्कोर मित्र आम्हाला सांगतात. नसायला हरकत नाही. आमचे नवीन स्कोरर आहेत पंकज आमच्या सोबत आहेत. चुका होतात प्रत्येकाकडून. त्यांनी लगेच सांगितलं की नाही 25च असतील कारण जेव्हा त्यांनी टॅली केलं, कॅल्क्युलेशन केलं, पहिल्या ओव्हर मध्ये 11 होत्या, त्यानंतर 9 होत्या, त्यानंतर 5 आल्या आणि अशा 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज विजयला आपण पाहणार आहोत. विजय तरी करतो सज्जा गोलंदाजी मार्क मध्ये. अंतिम षटक पहिलाच बॉल फटका अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमा पलीकडे. 4 धावा, चौकार. मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय
किरण देखील सांगतोय तुझं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि या मैदानावरती. बॉल शोधाल तिकडे तुम्ही जातात पण थोडं सावकाश. तर चला 4 धावाला धावसंख्या चौकाराने 29 या आकड्यावर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विजयचं स्वागत केलं नुकतंच चौकारानं. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्या बात आहे. हवेशी वार्तालाप करताना मैदानाच्या दुप्पटला फेकून दिलाय मिड विकेट. हवाई यात्रेवरती षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅकेट किरणचा बॅटबंद 6 धावा. यावेळेस टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. टॅप केला गेला ऑफसाइडच्या मध्ये. सेकंडचा कॉल 2 मिळतील का सहज मिळतील. इझिली 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. कॉटरला भिवंडी म्हणून त्याची ओळख येतोच. किरणला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन वरती. अंतिम षटकामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी करायचे त्याला देखील माहिती आहे. धावत संख्या बनवणं गरजेचं आणि अंतिम षटके मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न. ऑफ साइड रिजन मध्ये यावेळेस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर धावतायत, थांबणार नाहीये. कव्हर पॉइंट सीमा पलीकडे किरणचा तडाखा चौकार. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर किरणला. जबरदस्त आक्रमक फलंदाजाची भूमिका सध्याच्या घडीला तो साकारतोय या मैदानामध्ये. संघाचा डाव जो विस्कटला होता तो सावरण्याची जबाबदारी घेतली. ओ वेगवान आणि येस प्लम एलबी 3 यष्ट्यांचा मधोमध सापडलाय. सोडावं लागतं मैदान विकेटचं पतन. किरण बॅक टू दी पॅव्हेलियन. अंतिम चेंडू शिल्लक असेल आतापर्यंत. धावफलक आपण पाहिलं तर 41 वर 3 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर एकंदरीत धावा फक्त 25 होत्या आणि या ओव्हर मध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 2 चौकार 1 षटकाराला 1 दुहेरी धावाला आणि त्या अनुषंगाने धावफलकानं प्रचंड गती घेतली. विनोद पाटील दादा देखील विनंती आहे जे साबत आहेत दादा या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. न्यू बॅटर मंगेश मैदानामध्ये दाखल होतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज झाला मैदानात. त्याचं कारण आपण पाहतोय 4 विकेट इथे गमावले गेलेत. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबतच्या माध्यमातून मिस टायमिंग आहे. हा बॉल देखील हवेत. विकेट मिळण्याची दाट संभावना. विकेट मिळेल. अंतिम बॉलवरती देखील विकेट मिळवली. 4 षटकांचा खेळ संपला. डाव संपला पहिला. ऍट एंड ऑफ द फर्स्ट सेशन सत्र पहिलं संपण आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर झाला धावा त्या 41 आणि 42 धावांचं टार्गेट उभं केलंय. त्याच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत टीमनं ते अर्थातच जय हनुमान स्पोर्ट्स चौधरपाडा या संघासमोर एक्केचाळीस झालेला. हे 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 हे
NK स्पोर्ट्स खांडवा टीमचे कॅप्टन आणि जय हिंद देवरुंग टीमचे कॅप्टन आपण या. टॉस इथे आपण कंप्लीट करतोय. विनोददादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करायचा आहे. स्पेशल टॉस कॉइन असेल या स्पर्धेसाठी. एका बाजूला GR इन्फ्रा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यू आई एकविरा चषक 2025. खांडवा विपक्ष जैन देवरुंग या दोन संघांमध्ये लढत असेल. कॉल जैन देवरुंगचे कॅप्टन करतील कॉल. न्यू एकविरा चषक कॉल होता आणि GR इन्फ्रा आलेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. सकाळचा सत्र आहे. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. सो काय सांगाल या क्रीडांगणाबाबत? कितपत पोहोचण्याचा प्रयत्न असेल पहिल्या सत्रात बॅटिंग करताना? 45+. ओव्हरऑल जी रेग्युलर तुमची टीम खेळते प्रत्येकी स्पर्धेमध्ये सगळे खेळाडू आज अवेलेबल असतील या स्पर्धेसाठी? नाही, जे आमचे यंगस्टर्स आहेत ते स्कूलमध्ये गेलेत त्यामुळे पॅक टीम नसणार. ओव्हरऑल या स्पर्धेबाबत काय सांगाल? कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन? खूपच सुंदर असं आयोजन आहे एकविरा सावंत यांचं आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस गमावलाय. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच केली असती. मना विरुद्ध होतंय. फिल्डिंग करायचे. सो ओव्हरऑल किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा समोरच्या संघाला देखील तुमचा प्रयत्न असेल? 40 अंडर. काय सांगाल या स्पर्धेबाबत? जास्त वेळ घेणार नाही. मॅच आपला सुरू करायची. स्पर्धेबाबत काय सांगशील? जो मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात हे भव्य असं आयोजन पाहिलं, काय वाटलं स्पर्धेचं आयोजन पाहून? स्पर्धा खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला त्यांच्यात धन्यवाद. टॉस बॉक्स मधून माहिती आहे ते टॉस इथे जिंकलाय तो अर्थातच NK खांडवल टीमनं आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय फिल्डिंगसाठी जय हिंद देवरुंगला. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया आवाज जुन आंदुरकीचा आवाज टेनिस क्रिकेटचा अर्थातच समीरजी ठाकरे सरांचा. थँक्यू. Check. Hello, check. Hello, check. Thank you so much, Prathamesh. Good morning, all of you. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पुन्हा एकदा करूया न्यू आई एकविरा चषक 2025 या स्पर्धेमध्ये. वेलकम ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण करतोय. सेकंड इनिंग या ठिकाणी सुरू होते. सावच्या विपक्षामध्ये जे अनुमान चौदरपाडा असा सामना सध्या विद्यमान सुरू आहे. फर्स्ट इनिंग मध्ये टोटल 40 धावा बनवल्या आणि 41 धावा बनवल्या आणि 42चं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. चांगला खेळ पहिल्या डावामध्ये आपल्याला थोडेसे चढ उतार बघायला मिळाले. फर्स्ट ओव्हरमध्ये 11 त्यानंतर सेकंड ओव्हरला 9 आल्या, थर्ड ओव्हरला 5 आले आणि अंतिम षटकामध्ये विजयच्या विरुद्ध 16 धावा कंप्लीट केल्या आणि एक चॅलेंजिंग टोटल सेट करण्यात आली. कारण या मैदानाचा आपण विचार केला तर धावांचा फाटलाग सोपा नाही आहे. आपण अनेक साऱ्या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव येथून बघत आलेलो होतो आणि त्यापैकीच ही स्पर्धा देखील आहे. या विकेटनं तिचा रंग दाखवला. मग मॉर्निंग सेशन असू द्या. ओ क्लीन बोल्ड, वाह, स्विंगिंग यॉर्कर प्रतीक वाकडे मागच्या स्पर्धेचा मालिकावीर या मॅच मध्ये 0वर बाद होतोय. ग्रेट बॉल. निरंतरपणे परफॉर्मन्स करणं, प्रदर्शन करणं क्रिकेटच्या खेळामध्ये सोपं नाही आहे. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर भिवंडी एक्सप्रेस सावध एक्सप्रेस किरण पाटील गोलंदाजी करतोय आणि प्रतीक वाकडे ची दांडी उडवली या ठिकाणी. विनोद पाटील यांच्याकडून 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज किरणला दिलं जाणार आहे आणि पहिली विकेट त्याने मिळवली. फार मोठी विकेट. मागची स्पर्धा आताच 2 दिवसांपूर्वी जी पार पडली याच क्रीडांगणावरती जय भोलेनाथ चषक, ही स्पर्धा जिंकली जय हनुमान चौधरपाडानं आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची सायकल जिंकणारा खेळाडू प्रतीक वाकडे या मॅच मध्ये 0वर बाद होतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे ना की मित्रांनो, त्या खेळामध्ये तुम्हाला सातत्य कन्सिस्टन्सी टिकवणं हे कठीण आहे, सोपं काम नाहीये. आणि या विकेटवर तर नाहीच नाही. मैकादे देखील तेच सांगतात, कारण ही विकेट डबल बाउन्स आहे, डबल पेस या विकेटवर तुम्हाला नेहमीच बघायला मिळाला.
चॅलेंजिंग आहे, बॅटिंग करणं भरपूर चॅलेंजिंग आहे. नाही महत्वाचं म्हणजे सेकंड इनिंगमध्ये यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मागे बॉल जातोय बँड विकेट मिळेल फक्त एकच जाऊन. नवीन बॅटर मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नितेश एंटर झालेला. रामवरती आता फार मोठी जबाबदारी वाढलेली असेल संघाला पुढे नेण्यासाठी, हा डाव सावरण्यासाठी, कारण राम एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच्याकडे एक क्षमता आहे. दोन्ही प्रकारचा क्रिकेट तो खेळत असतो. मोठ्या बॅकलिफनं त्यानंतर छोट्या बॅकलिफनं दोन्ही प्रकारचा खेळ त्याला सातत्याने आपण बघत आलेलो त्याच्या माध्यमातून त्यानं केलेला आहे. परंतु आज जबाबदारी ही फार वाढलेली दिसते त्याच्या खांद्यांवर. ज्या वेळेला सलामीवीर साथीदार लवकर आउट होतो त्यावेळेला टॉप ऑर्डरमध्ये या वेळेला थोडासा ऑकवर्ड पोझिशन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला मिस करणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल, एक अतिरिक्त धाव. काल सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला स्पर्धेमधून. मिस्टर व्हॉइस ऑफ PTC योगी पाटील सर कालच्या दिवशी आपल्यासोबत जोडले, परंतु बिझी शेड्यूल असल्यामुळे आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये आज ते होऊ शकले नाही. परंतु आज प्रथमेश ठाकूरचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. आजच्या सेकंड डे मध्ये राऊंड द विकेट किरणचा फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. ऑफडाऊनचा फटका, मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एंट्रीला क्लिअर करणं महत्वाचं असतं ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक खेळत असता. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश मिड विकेट कडेच उभा करण्यात आलं आणि एक फिल्डर तुम्ही पाहता स्क्वेअर लेगला सेट करण्यात आलेला आहे. आता थोडासा बदल, स्क्वेअर लेग आता पाठवलंय लॉंग लेग कडे. कदाचित आता हाफ ब्रेकर येण्याची शक्यता आहे, कारण मिड ऑफ आता बाहेर काढला, मिड ऑन लाईक फिल्डर सेट केला, मिड विकेट थोडासा ऑर्थोडॉक्स सेट करण्यात आला. थोडासा आता मागे टाकण्याचा प्रयत्न किरणचा जरूर असावा. बघूया एक्झॅक्ट आता त्याचा गेम प्लॅन काय. ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट असं वाटतं की थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ येऊ शकतो. होय, प्रयत्न तोच होता, परंतु दिशाहीन आणि लेग स्टंपला मिस करणारा बॉल. सरळ कीपरकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली. अतिरिक्त धावेने स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहतात 5 आकड्यावरती. आज यंगस्टर स्कोरर आमच्या सोबत आहे पंकज दळवी. सातत्याने 12th मॅनच्या भूमिकेमध्ये असतो, परंतु आज ॲज अ स्कोरर, कारण त्यांची स्पर्धा क्या बात आहे, त्यांची स्पर्धा आहे तर ते काम त्याला करावं लागेल. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. नितेश समोर पुढे टाकला परफेक्टली यॉर्कर, क्लीन बोल्ड, अनदर विकेट गॉन. बॅटर नितेश गोज बॅक टू द पॅव्हेलियन. बिग ब्लो फॉर द टीम सौदरपाडा. प्लॅनिंग काही वेगळं केलं आणि बॉल वेगळा हाताळला. फिल्डिंग सेट केली हाफ ट्रॅकर साठी, परंतु बॉल हाताळला यॉर्कर. ही किरण पाटील सावध एक्सप्रेस नाही तर हा भिवंडियन एक्सप्रेस आहे. अनेक साऱ्या स्पर्धा ज्यानं गाजवल्या, व्यावसायिक लेवलचं क्रिकेट तो सातत्याने खेळत आला आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या गावच्या टीम साठी कमाल करत असताना फर्स्ट ओव्हर मध्ये त्यानं 2 ब्रेक थ्रू दिले, 2 महत्वाचे विकेट क्लेम करताना तो दिसला आणि संघ आता अडचणीमध्ये जातोय. जय हनुमान सौदरपाडा. पाचला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, 42 धावांचा पाठलाग सुरू आहे. फुल टॉस बॉल या वेळेला चांगला पटका जरूर पाहायला मिळाला, परंतु इथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नव्हतं. हवेतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाला उत्तर देता आलं नाही. खरं तर त्या ठिकाणी बॅटर आदित्यला एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 6 वर. 100च्या स्ट्राईक रेटनं 100च्या स्ट्राईक रेटनंच बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आता इथून स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. बॉल आता तुमच्याकडे फक्त 18 शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. 12 रन्स प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील. ज्या वेळेला डावाला सुरुवात झाली त्यावेळेला आस्किंग रन रेट होतं जवळजवळ 10.75चं, परंतु 10.50 होतं, परंतु आता आस्किंग रन रेट आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 12.0च्या धावगतीनं धावा तुम्हाला जोडाव्या लागतील. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 36 धावांची गरज आहे. एकविरा कुलस्वामीनी अखंड महाराष्ट्राची आणि तिच्या नावानं ही ट्रॉफी तुम्ही पाहतायत. न्यू एकविरा सावध आयोजित क्रिकेटचा भव्य सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वर्गीय आरोहीला देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. आरोही खंडू पाटील हिच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स तुम्ही पाहतायत.
खंडू पाटील आज टीम मध्ये नाही आहेत काही कारणास्तव, त्याच्यामुळे बॅटिंग मध्ये खरं तर त्यांची उणीव जरूर भासली, परंतु किरणनं अतिशय चांगला फिनिशिंग टच दिला, निखिलला चांगली स्टार्ट मिळाली, स्वप्नीलला देखील चांगला सपोर्ट केला. लेन बॉल होता, यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट चॅप करत असताना समोर व्ही मध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळालं. एकच धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 7 वर. आदित्य आणि त्याच्या सोबतीला आता बॅटर राम या दोघांना इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी आता त्यांच्या खांद्यांवर फार मोठी असेल आणि वाढलेलं ओझं ज्या वेळेला तुम्ही पेलताना त्यावेळेला नेहमीच संघ तुमचा पुढे जात असतो. इथून दबाव न घेता, प्रेशर राईज नव्हता, अंडर प्रेशर एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पूल करायचा होता, स्कीट होऊन बॉल सरळ गेला, हे विकेटचं वैशिष्ट्य राहिलंय. या विकेटनं बऱ्याचदा मोठ्या मोठ्या बॅटर्सना शांत ठेवलेला आहे. डबल पेस आहे, मी या अगोदरच उल्लेख केला, डबल बाउन्स आहे. हा बॉल तुम्ही पाहिला ओव्हर द विकेटने आला, ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाला टर्न मिळाला नाही, परंतु पडल्यानंतर जसा स्कीट झाला अधिक वेगानं, दुपटीच्या वेगानं बॅटरच्या शरीराचा वेध घेणारा तो चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावरती तुम्ही पाहताय 7. फर्स्ट मॅच ऑफ द सेकंड डे, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना तुम्ही सध्या एन्जॉय करताय. नंतर देवरुंगच्या विपक्षामध्ये कॅन्डवल असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑल अलॉंग द कार्पेट, बॉल जातो डीप मध्ये मिड विकेटला, एकच धाव. सिंगल ने इथून धावफलक पुढे जातोय खरं, परंतु विजयाकडे जाण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली चौकार आणि षटकारांची गरज असणार आहे, तेव्हा तुम्ही विजयाकडे पोहोचणार आहात. कारण इथून आता बॉल कमी शिल्लक आहे, धावा भरपूर तुम्हाला करायच्यात. 15 मध्ये 34, एखादा सिक्सर मोमेंटम प्राप्त करून देणार आहे. ओ फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि बॉल ओहो मिड विकेटला. काय एफर्ट आहे निखिलचा, अफलातून जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. भरपूर रन्स आपल्या टीम साठी वाचवलेत, परंतु आता बाउंड्री चेकची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. डेफिनेटली आपण करणार आहोत, बाउंड्री चेक या ठिकाणी केली जाते. फ्लिक केला होता इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईन वरती एका हातानं जंप घेत असताना जणू काय बल्ब आपण घरातून काढतो ना, तशाच पद्धतीने बॉल काढण्याचा प्रयत्न केला आणि सेफ आहे. सर दावा किती आहे त्या बॉलवर? 5 धावा या ठिकाणी सेव्ह केलेल्या आहेत. बघा फक्त एकच धाव आदित्य आणि रामनं पळून पूर्ण केली. खरं तर हा बॉल एवढा वेगानं जात होता, असं वाटतच होतं की बॉल सीमारेषा ओलांडणार. क्षेत्ररक्षकाचे लाजवाब प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश मिळालं. अशी फिल्डिंग ज्या वेळेला तुम्ही कराल ना, गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल. फुल टॉस बॉल लॉंग ऑनला, किरण पाटील जज करतोय, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, आणखी एक धक्का, तिसरा धक्का लागतोय चौदरपाडा संघाला. वा, विकेट मिळाली आहे तिसरी आणि स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहतायत. 9 असताना 3 टॉप ऑर्डरचे बॅटर या ठिकाणी गमावलेले आहेत. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. फर्स्ट डे पासून खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. ॲक्युरेसी महत्वाची आहे. प्रत्येकी ज्या ज्या वेळेला DRS ची मागणी करण्यात आली त्या त्या वेळेला प्रॉपर एव्हिडन्स आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवले. नवीन बॅटर बाहुबली बॅटर पंकज वाकडे मैदानामध्ये एंटर झालाय. ओ धावबादची संधी इथे आहे का? रनआउटचा प्रयत्न जरूर केलाय, डायरेक्ट हिट देखील लागले आणि आता पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मागणी करण्यात आली आहे. पहिल्याच म्हणजे आपण जर विचार केला तर टीव्ही अंपायर्सला भरपूर वेळा आपल्या कंट्रोल रूम मध्ये यावं लागलेलं आहे. 12th मॅन थोडंसं शांत. ज्या वेळेला क्रुशियल निर्णय असतात त्यावेळेला न बोललेलं बरं असं. अंपायर्स आहेत आपल्याकडे. आउट.
धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट या ठिकाणी मिळाली आहे. आदित्य वाकडेला आता मैदान सोडावं लागेल. हे पाहू शकता रिप्ले मध्ये पहिल्यांदा कीपरच्या पायाला चेंडू लागला, त्याच्यानंतर बॉल स्टंप वरती आला, बॅट हवेत होती आणि विकेट या ठिकाणी मिळाली आहे धावबादची. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात 9 असताना हा चौथा धक्का लागला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला. घरच्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या स्पर्धेमध्ये न्यू आई एकविरा सावध टीम या ठिकाणी कमाल करत असताना पहिल्याच लढतीमध्ये विजयाकडे अग्रेसर होत असताना 12 बॉल शिल्लक आहेत. 33 धावांची आता गरज असणार आहे. 16.50. बघा इथून चढता क्रम होणं गरजेचं होता, परंतु आता इथून उतरता क्रम धावांचा बघायला मिळाला. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या 6 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आता धावा आल्या 3. आता इथून समीकरण भरपूर कठीण झालेलं आहे, परंतु अशक्य नाही. क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी होऊ शकतात, शक्य आहेत. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत आपण कोण जिंकला हे सांगूच शकत नाही. परंतु ही पेनल्टीमेट ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी निखिल पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर पंकज. 12 मध्ये 33 करायचे आहेत. पहिला बॉल स्क्वेअर आहे. लेग स्टंपला मिस करणारा सरळ कीपर कडे बॉल जातो आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना 10 वर 42 टार्गेट चेस डाऊन करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये पूर्णपणे या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केलेली आहे ती टीम न्यू एकविरा सावध. परंतु इथून अजूनही पंकज मैदानामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता लॉफ्ट करण्यात आला. लॉफ्टेड ऑपरेटरचा फटका, झेल पकडली आहे. सरळ फाईंड करत असताना फिल्डरला शोधला. आणखी एक गडी बाद होतोय जय हनुमान चौधरपाडाचा. पंकज गॉन. Have a look at that action replay. पुढे टाकला खोलवर टप्प्याचा बॉल. बॉटमहँडचा चांगला वापर करण्यात आला, परंतु फ्लॅट होता, पॅरलल स्ट्रोक होता, समांतर हा स्ट्रोक होता आणि दॅट्स वाय आपण पाहतोय की झेल पकडण्यात आली लॉंग ऑफला. विकेट मिळाली आहे 5वी. अर्धा संघ आता इथे बाद झाला. अर्ध्या धावा इथे बनवता आल्या नाहीयेत, परंतु निम्मा संघ या ठिकाणी गारज झालेला आहे. स्कोर कार्ड वरती 10 असताना उर्वरित बॉल आता शिल्लक असतील 11 आणि इथून 32 ची गरज आहे. ऑन साइड ला स्विंग करण्यात आला. हवेत बॉल. आणखी एक फलंदाज फेल. जो येतोय तो फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. 6वा धक्का लागतोय या ठिकाणी चौधरपाडा संघाला. 2 दिवसांपूर्वी याच मैदानावर चौधरपाड्यानं एक मानाची ट्रॉफी जिंकली, चॅम्पियन बनले. परंतु बघा क्रिकेटचा खेळ कधी वरती उचलणार आणि वरतून खाली आपटणार, ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच सांगू शकत नाही. आजचा परफॉर्मन्स पाहता गावकरी देखील नाराज असतील, कारण याच मैदानावर 2 दिवसांपूर्वी आपण चॅम्पियन बनलो होतो. परंतु ही स्पर्धा विसरण्यासारखी आहे. 10 रन्स असताना 6 विकेट, लागोपाठ 2 विकेट घेतले त्या ठिकाणी निखिलनं आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. तर विनोद पाटील यांच्याकडून 500 रुपये. हॅट्रिक बॉल यॉर्कर होता. विकेटची हॅट्रिक एकही मला वाटतं झाली नाहीये कालच्या दिवसामध्ये. संधी होती यावेळेला 2-2 वेळा आपण बघितलं की गोलंदाज ऑन हॅट्रिक आले, परंतु या ठिकाणी संधीचं सोनं करता आलं नाही निखिलला. कुणालनं शेवटच्या 2 बॉलवर विकेट घेतल्या होत्या, त्याच्याकडे संधी नाही. आता जर हा सामना त्यांनी जिंकला तर पुढच्या मॅच मध्ये त्याच्याकडे संधी असेल. समीकरण येणारे 9 बॉल 31 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट निखिल पुन्हा पुढे टाकल्या. सातत्याने वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ टाकतोय. फुल्लर लेंथ, फुल टॉस देखील बघायला मिळाले, परंतु ते लो फुल टॉस बघायला मिळाले, ज्याच्यावरती मोठा प्रहार करणं भरपूर कठीण असतो. आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 12 वर 12 रन्स ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. येणारे बॉल आता 8 शिल्लक. 12 धावा धावफलकावरती, म्हणजे आता 30 धावांची गरज आहे. 7 बॉल 8 चेंडू आणि 30 ची गरज आहे.
निखिल पुन्हा एकदा ओ इनकमिंग बॉल इन स्विंग और डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न होता. पहिला सामना आपण पाहतोय या ठिकाणी वन साइड होता ना, थोडीशी दुखापत झाली आय थिंक बॅटरला स्ट्रोक खेळता वेळेला. पाडी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 13 धावा. येणारे आता 7 बॉल शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचणारे संघ असं वाटतं की पहिल्याच फेरीमधून आता बाहेर होतात की काय, कारण काल RD11 किरवली हा संघ बाहेर झाला, तो देखील फायनल खेळला होता. त्यानंतर वालशीन आई गावदेवी वालशीन जो सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ होता तो देखील बाहेर झाला. आणि आता चॅम्पियन टीम जय भोलेनाथ चषकाची जय हनुमान चौधरपाडा देखील आपण पाहतोय की या मॅच मध्ये जसं समीकरण आहे थोडं कठीणच आहे. सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला फ्लेक्स दाखवले जातात ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी सहाय्य केलं ही स्पर्धा सफल करण्यासाठी. नेक्स्ट मॅच जयंत देवरुंग आणि त्यांच्या विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल असा सामना तुम्हाला यानंतरचा बघायला मिळेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जयंत देवरुंग संघानं स्वीकारलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना तुम्ही NK स्पोर्ट खांडवलला पाहणार आहात. या वर्षामध्ये खांडवलकरांनी देखील एक ट्रॉफी जिंकली आहे. या वर्षाचा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर प्रत्येकी स्पर्धांमध्ये एक नवीन चॅम्पियन तुम्हाला बघायला मिळाला. फक्त 3 टीम आहेत की ज्यांनी 2-2 ट्रॉफी जिंकल्यात. त्याच्यामध्ये संजय स्पोर्ट सावत 2 ट्रॉफीज त्यांनी जिंकल्या. जानू स्पोर्ट इताडे ज्यांच्या माध्यमातून देखील 2 स्पर्धा जिंकल्या आणि विहाना गावदेवी पिसे या टीमनं देखील या वर्षामध्ये 2 ट्रॉफी जिंकल्यात. अथवा आपण बघितलं मकरंद स्मृती मुटवलने एक चषक जिंकला. बालगोपाल सोनालीपाडा NK स्पोर्ट खांडवळ जय हनुमान चौधरपाडा या संघाने एक ट्रॉफी जिंकली आहे या पर्वामध्ये. गावदेवी नानकरनं देखील यावेळेला फुल टॉस बॉल चुकीचा चेंडू आणि त्याला योग्य दिशा दाखवली आहे. बॉलला पाठवल्या सरळ सीमा पार षटकार. मॅच अजूनही संपली नाही असं सांगत असताना बॅटर उत्तमच्या बॅटमधून हा उत्तम फटका षटकार. शेवटचे आता 6 बॉल आणि 23 धावांची गरज. चर्चा सुरू होती की जरूर आता विजयाच्या उंबरड्यावरती टीम न्यू एकविरा सावध आहे, परंतु आता शेवटचे 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. यंगस्टर एक नौका गोलंदाज इथून यूज केला जातोय. हरेशचा वापर या ठिकाणी न्यू आई एकविरा सावधच्या वतीने करण्यात आला. महेंद्र पाटील थोडीशी आता चिंता आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण त्यांना माहिती आहे की अशा मॅचेस भरपूरदा गेलेल्या आहेत. याचं कारण बरेचसे यंगस्टर क्रिकेटर आहेत. आई एकविरा सावधचा आपण विचार केला तर युवा खेळाडूंनी हा संघ तयार केलेला आहे. किरण पाटील यांनी, खंडू पाटील यांनी 2 ते 3 सिनियर क्रिकेटर आपण वगळले तर मोस्ट ऑफ यंगस्टर क्रिकेटर न्यू आई एकविरा सावध या टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळाले. परंतु आता इथून स्ट्राईक एंडला बॅटर राहुल आहे. 6 मध्ये 23 करायचे आहेत. पहिला बॉल जागा बनवून पंच करण्याचा प्रयत्न होता, थोडासा मागे गेला, रूम मिळाला नव्हता, परंतु स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि सध्या परिस्थिती तीच आहे. यावेळेला तुम्हाला गोलंदाजांच्या चुकांची वाट नाही बघावी लागणार, तर चांगल्या चेंडूंना देखील नक्कीच तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये रूपांतरित करावं लागेल. तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल, कारण 5 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. उत्तमच्या बॅटमधून एक षटकार आला, त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि उत्तमकडे तसाही अनुभव देखील बऱ्याच वर्षांचा आहे. अशा परिस्थितींना तो बऱ्याचदा सामोरं गेलेला, परंतु इथून तो विजयी करून देणार का चौधरपाडाकरांना. यावेळेला फार दुरून स्लॉट करण्याचा प्रयत्न, हवे त्या बॉल सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता मजबूत पकड, कारण येणारे बॉल 4 आणि 22 धावांची गरज चौधरपाडाला हा सामना जिंकण्यासाठी.
या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत बक्षिसांचा वर्षाव खरं तर बघायला मिळाला. सामनावीरासाठी देखील तब्बल 4 ते 5 बक्षीस आपण देतोय. त्याच्यामध्ये कॅप आहे, आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर्स, त्यानंतर स्वीट बॉक्स. न्यू आई एकविरा सावध टीमची स्पर्धा तुम्ही पाहतायत. न्यू आई एकविरा सावधची ट्रॉफी तुम्ही पाहतायत. आई एकविरा चषक 2025. 4 मध्ये 22 करायचे. त्या बॉल सोडून दिला, कटर होता. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 20 धावा, 20 रन्स. उर्वरित 4 बॉल शिल्लक आणि 21 ची गरज आहे. चार बॉल आणि 21 ची गरज आहे विजय बॅटिंग करण्यासाठी. हो, यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक पंच केलेला आहे. थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला फटका सजवला, परंतु इथे 2च धावा मिळतात. ओव्हरथ्रो झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. आता इथून येणारे 3 बॉल शिल्लक आणि पंचांचा वन शॉटचा इशारा आलाय. ओ, आता 2च धावा इथे मिळतील आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 19 धावांची गरज. बघा, 3 धावा इथे पूर्ण असतात तर 3 बॉल मध्ये संधी असती चौदरपाडा संघाला इथे विजयी होण्याची, परंतु 1 धाव अपूर्ण राहिली आणि आता 3 बॉल मध्ये कराव्या लागतील. त्या 19 धावा, 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. आदेश ओव्हर द विकेट. यावेळेला थोडा खाली राहणारा बॉल ऑफस्टच्या बाहेरून सरळ निघून जातो कीपर कडे. हा चेंडू येते डॉट. शेवटच्या आता 2 बॉल शिल्लक आणि 18 धावांची गरज आहे. चला विजय मॅच सुरू करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज आहे. भरपूर उशीर होतोय सामन्याला, प्लीज दोन्ही टीम आपण थोडं सहकार्य करा. आई एकविरा सावध. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि इथून फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असंच म्हणावं लागेल. 2 लीगल चेंडूंची गरज आहे. त्यापैकी पहिला लीगल बॉल आलाय आणि काय फिल्डिंग आहे शॉट थर्डला. कमालीचं क्षेत्ररक्षण. 1च धाव इथे मिळाली आणि पहिला सामना आज दुसऱ्या दिवसामधून वन साइड तुम्हाला पाहायला मिळाला. एकतर्फी सामना पहिल्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाला. खरं तर असं वाटलं होतं की दोन्ही महान संघ आहेत, बलाढ्य टीम आहेत, एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल का, परंतु या ठिकाणी पूर्णपणे डॉमिनेट करत असताना आई एकविरा सावध टीम या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. किरण पाटीलचा अष्टपैलू आणि त्याला मिळालेली निखिल पाटीलची साथ या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसले दोघेही बंधू. आणि आपण पाहतोय इथे विजय मिळाला. शेवटच्या बॉलवर विजयच्या बॅटमधून चौकार जरूर आला, परंतु सामना फार मोठ्या फरकानं न्यू एकविरा सावधनं जिंकला. अभिनंदन अँड हार्ड लक टीम जनुमान सौदरपाडा. सामनावीराचा पुरस्कार यावेळेला दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट बॅटिंग करत असताना धावा ज्यानं बनवल्या 22 आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये 2 विकेट घेतल्या तो खेळाडू ठरला किरण पाटील. भिवंडी एक्सप्रेस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.